मेन करून पावसाळ्यात, आता तुम्ही सगळीकडे बघू शकता की पावसाळा चालूच आहे, तर ती पावसाळ्यात सगळ्यात जास्त उपयोगी येणारी वस्तू आहे. सुरक्षेच्या बाबतीत एकदम महत्त्वाची आहे आणि मला वाटलं की तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून ह्याचा एक स्पेशली व्हिडिओ बनवायचा चालू आहे. ही वस्तू पावसाळ्यात गाडी चालवण्याच्यासाठी एक नंबर आहे, जी जास्त करून हेल्मेट घालून गाडी चालवते ती, आणि जास्त करून अवॉइड करतात की पावसाळा आहे हेल्मेट घालाय नको, पाणी साठतंय वायझरवर, तर ती खास करून त्यासाठी ही गोष्ट आहे. आणि असं नाही की तुमच्याकडे हेल्मेट भारीतलंच पाहिजे किंवा चांगल्या चांगल्या मोठ्या हेल्मेटलाच ही वस्तू बसत्या. तुमच्याकडे 150 रुपयेवालं जरी हेल्मेट असलं, म्हणजे घेऊनही 150 रुपयेवालं, पण सांगतोय कमीत कमी प्राईजला जेवढं हेल्मेट असेल त्यासाठी पण ही वस्तू चालत्या. आणि महागात महाग तुमचं 5,000चा असो 10,000चा असो त्यासाठी सुद्धा ही गोष्ट चालत्या. तर ही एक रेन फिल्म आहे, हेल्मेटच्या वायझरवर बसती. जो वरून पडणारा पाऊस असतो हेल्मेटच्या काचावर समोर थेंब थेंब साठून राहतात, ती ह्या फिल्ममुळे साठून राहत नाहीत. त्यामुळे पावसातली राईड सेफली होऊन जाते, सुरक्षित राहते. तर त्यासाठी ही फिल्म मागवलेली आहे. बाकी सगळ्यांचे हेल्मेट लावून झालेले आहे, फक्त एकाच हेल्मेटला लावायची राहिल्या, आपल्या हनुमान अण्णांच्या हेल्मेटला लावायची राहिल्या. तर हा असा एक पाऊच येतो आणि ह्याची किंमत जवळपास फक्त 499 रुपये आहे. जास्त काय महाग नाही. सुरक्षेच्या बाबतीत 500 रुपये इन्व्हेस्ट करायला काय हरकत नाही. पॉकेट खोलून दाखवतो ह्याच्यासोबत काय काय येतंय. रेन फिल्म आहे किती, एक कार्ड येतं आपल्याला, ते लिक्विड मारल्यानंतर कामाला येतं, पुढं कळलंच. हे लिक्विड येतं आपल्या फिल्मला मारून आणि हेल्मेटच्या वायझरला मारून चिटकवण्यासाठी कामाला येतं. आणि एक कापड साफ करून घ्यायला हेल्मेटची काच, त्याच्या आतमध्ये काही येत नाही. हा बॉक्स जाऊ दे साईडला. पहिल्यांदा हेल्मेटची काच पुसून घेऊया व्यवस्थित, पाण्यानं वगैरे पुसून घ्या व्यवस्थित. मी अगोदरच घेतली आहे पाण्यानं पुसून. त्याच्यावर धूळ ठेवू नका अजिबात, नाही परत ती काचत चिटकून राहिली की दिसणार. त्यानंतर ह्याच्यावर लिहिलेलं असतंय पहिली स्टेप आणि इथं दुसरी स्टेप. तर ही चिटकून झाल्यानंतर खोलायचं आहे, ज्यावेळी वाळेल त्यावेळी. पहिल्यांदा या साईडनं फिल्म काढायची. अशी फिल्म उतरली की ह्याच्यासोबत जे लिक्विड दिलेलं आहे त्या फिल्मवरती मारायचं. आणि ती फिल्म अलाइनमेंट धरून एकदम व्यवस्थित आपल्याला पाहिजे तो अँगल धरून काचेवरती ठेवायची. हे काय लगेच चिटकत नाही, त्यामुळे काय एवढं बेजारखं काय कारण नाही. एकदम आरामशीर काम करून घ्यायचं. इकडं तिकडं बघायचं सेंटर लागलाय काय ह्याचा. त्यानंतर मग जे कार्ड दाखवलं होतं, कागदीच आहे ते, काय लय भारीलं नाही, ते ह्याच्या आतलं पाणी काढून घेण्यासाठी. म्हणजे जे लिक्विड दिलंय ह्याच्यासोबत ते बाहेर काढायसाठी ती कार्ड कामाला येते. जास्त गडबडीत काही काम करून चालत नाही. रिलॅक्स मध्ये एकदम आराम मध्ये करायला लागते. मित्रांनो, नानांच्या काचेला फिल्म लावून झालेली आहे आणि ती आत्ताच लावल्या थोड्या वेळापूर्वी, त्यामुळे तिची काढत नाही. ही काकांचं हेल्मेट आहे इकडल्या हातात माझ्या, तर ह्याची काल लावून ठेवलेली आहे मी फिल्म. तर याची फिल्म काढूया आणि आपण स्प्रेनं पाणी शिंपडून ह्याच्यावर बघू की कसं कसं काम करतंय आणि खरंच ही पावसात वापरण्याच्या कामाचं आहे का, ते आता 1-2 मिनिटात तुम्हाला दाखवतो. तर बघा याच्या साईडला जेव्हा मगाशी 2 नंबरची स्टेप सांगितली होती ते तिकडून पकडायचं आणि ते उचलायचं. ही त्याच्यावरची निघाली फिल्म आणि ही अशी चिकटल्या की मिक्स झाल्या अक्षरशः वायझर संग, एवढी परफेक्ट चिकटून गेलेली. आता याच्यावरती पाणी मारून आपण चेक करू की कसं काम करते. आता एवढ्यासाठी आपल्याला बाहेर गेलं पाहिजे, नाही दुकानात सगळी वल व्हायला नको, बाहेर जाऊन पाणी मारून चेक करू. आता आपण कृत्रिम पावसाळ्यात
हेल्मेटच्या काचेवरती आता कृत्रिम पाऊस पाडू आपण. शेतातला पंप आणलेला आहे आपण औषध मारायला. इथं बघू शकता तुम्ही, तर जिथं फिल्म वायझर लावलेला आहे तिथं पाणी थांबणं अजिबात, पट 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 निघून जाते पाणी. मित्रांनो, तुम्ही आत्ता बघितलंच की पाणी ह्याच्यावर पडताच निघून जात होतं, स्लिप होऊन जात होतं. तर सध्या वाऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. जेव्हा गाडी चालू असते त्यावेळी तर लगेच निघून जाणार. आता आपण गाडीवरती ठेवून फक्त स्प्रेनं मारत होतो याच्यावरती, तरी पण ही फास्टमध्ये निघून जात होतं पाणी. एक अर्थी बघायला गेलं तर काम परफेक्ट आहे. तुम्ही बिंदास्त हे घेऊ शकता. तुमचं जर जाणं येणं रोजचं असेल घराच्या बाहेर, तर 100% तुम्ही ही गाडीच्या हेल्मेटला लावू शकता. तुम्ही 100% हेल्मेटच्या काचेवरती ती फिल्म लावू शकता. छोट्या किमतीत आहे, भरपूर फायदेशीर आहे. अवश्य नक्की वापरा. तुम्हाला व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपण आणखी सुरक्षेच्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील तर व्हिडिओमध्ये आणून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूच. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी जास्त काय वाटलं असलं तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि फिल्म तुम्हाला ही कशी वाटली ही पण मला कमेंटद्वारे कळवा. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.